गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र. मागील तासाप्रमाणेच आपण या तासामध्ये सुद्धा प्राइस थेरी या पेपरच्या अभ्यासक्रमावरील काही महत्त्वाच्या बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करणार आहोत. तर चला पहिला प्रश्न घेऊया आजचा. रिकामी जागा यांच्या मते उपयोगितेची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. तर आपल्याला उपयोगितेची निर्मिती म्हणजे उत्पादन होय ही उत्पादनाची व्याख्या कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने केलेली आहे हे रिकाम्या जागेमध्ये योग्य पर्याय निवडायचा आहे. पर्याय अ आहे प्राध्यापक मेयर्स, पर्याय ब आहे डॉक्टर मार्शल, पर्याय क आहे ॲडम स्मिथ आणि पर्याय ड आहे केन्स. तर या चारपैकी योग्य पर्याय कोणता? आपण उत्पादनाचे सिद्धांत पाहिले. उत्पादनाचे सिद्धांत पाहण्यापूर्वी आपण उत्पादन म्हणजे काय, उत्पादनाचे घटक याविषयी सविस्तर अध्ययन केलेला आहे. तर या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे, रिकामी जागा डॅश 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 यांच्या मते उपयोगितेची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. तर उपयोगितेची निर्मिती म्हणजे उत्पादन होय ही व्याख्या कोणी केली? अ प्राध्यापक मेयर्स. तर प्राध्यापक मेयर्स यांनी ही व्याख्या केलेली नाही, म्हणून अपर्याय अयोग्य आहे. ब आहे डॉक्टर मार्शल. तर डॉक्टर मार्शल यांनी उत्पादनाची व्याख्या करताना उपयोगितेची निर्मिती म्हणजे उत्पादन होय अशी व्याख्या दिलेली आहे, म्हणून ब पर्याय योग्य पर्याय आहे. आणि क पर्याय होता ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ यांनी भौतिक वस्तूंची निर्मिती म्हणजे उत्पादन होय ही उत्पादनाची व्याख्या केली, त्यामुळे क पर्याय बरोबर नाही. आणि ड पर्याय होता केन्स. म्हणजे या चार पर्यायापैकी ब पर्याय बरोबर आहे, योग्य पर्याय आहे डॉक्टर मार्शल. कारण डॉक्टर मार्शल यांच्या मते उपयोगितेची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. आता पुढचा प्रश्न आपण घेऊया. रिकामी जागा यांच्या मते वस्तू व सेवांच्या विनिमयार्थ केलेली कोणतीही क्रिया म्हणजे उत्पादन होय. पहा, पहिल्यासारखाच प्रश्न आहे. सुरुवातीला डॅश 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 म्हणजे रिकामी जागा यांच्या मते वस्तू व सेवांच्या विनिमयार्थ केलेली कोणतीही क्रिया म्हणजे उत्पादन होय. तर ही व्याख्या कोणी दिलेली आहे ही व्याख्या सुद्धा आपण पाहिलेली आहे. पहिला पर्याय आहे अ डॉक्टर मार्शल, ब पर्याय आहे प्राध्यापक मेयर्स, क पर्याय आहे ॲडम स्मिथ आणि ड पर्याय आहे केन्स. तर वस्तू व सेवांच्या विनिमयार्थ केलेली कोणतीही क्रिया म्हणजे उत्पादन होय ही उत्पादनाची व्याख्या कोणी केली? या चारपैकी एक योग्य पर्याय आहे. तर पहिला पर्याय डॉक्टर मार्शल,
तर डॉक्टर मार्शल यांनी वस्तू व सेवांच्या विनिमयार्थ केलेली कोणतीही क्रिया म्हणजे उत्पादन होय, अशी उत्पादनाची व्याख्या केलेली नाही. तर डॉक्टर मार्शल यांनी उपयोगितेची निर्मिती म्हणजे उत्पादन होय अशी व्याख्या दिलेली आहे. त्यामुळे पहिला पर्याय डॉक्टर मार्शल हा अयोग्य आहे. दुसरा पर्याय आहे प्राध्यापक मेयर्स. तर प्राध्यापक मेयर्स यांनी वस्तू व सेवाच्या विनिमयार्थ केलेली कोणतीही क्रिया म्हणजे उत्पादन होय, ही उत्पादनाची व्याख्या दिलेली आहे. त्यामुळे ब पर्याय प्राध्यापक मेयर्स हा योग्य पर्याय आहे. क पर्याय ॲडम स्मिथ हा सुद्धा अयोग्य आहे आणि डॉक्टर केन्स ड पर्याय हा सुद्धा अयोग्य आहे. म्हणून या ठिकाणी योग्य पर्याय आहे ब प्राध्यापक मेयर्स. ओके. आपण आता तिसरा प्रश्न घेऊया. मक्तेदारीत मागणी वक्र कसा असतो? पहा प्रश्न काय आहे. मक्तेदारी बाजारपेठेत मागणीचा वक्र कसा असतो? कसा असतो म्हणजे कोणत्या आकाराचा असतो? मक्तेदारीत मागणी वक्र कसा असतो त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत. अ. डावीकडून उजवीकडे अधोगामी जाणारा. डावीकडून उजवीकडे अधोगामी जाणारा. ब पर्याय आहे डावीकडून उजवीकडे ऊर्ध्वगामी जाणारा. डावीकडून उजवीकडे ऊर्ध्वगामी जाणारा. क पर्याय आहे डावीकडून उजवीकडे OX अक्षाला समांतर जाणारा. डावीकडून उजवीकडे OX अक्षाला समांतर जाणारा. आणि ड पर्याय आहे वरील सर्व. तर आपण मक्तेदारी बाजारपेठेमध्ये मागणीचा वक्र कसा असतो याचे अध्ययन केलेले आहे. तर मक्तेदारी बाजारपेठेमध्ये मागणीचा वक्र हा डावीकडून उजवीकडे अधोगामी जाणारा असतो. डावीकडून उजवीकडे अधोगामी जाणारा असतो. मग त्या ठिकाणी पर्याय अ आहे डावीकडून उजवीकडे अधोगामी जाणारा. म्हणून या ठिकाणी मक्तेदारीत मागणी वक्र कसा असतो त्याचं योग्य उत्तर आहे अ डावीकडून उजवीकडे अधोगामी जाणारा. ब पर्याय अयोग्य आहे कारण डावीकडून उजवीकडे ऊर्ध्वगामी जाणारा हा मक्तेदारीतील मागणी वक्र नसतो. किंवा क पर्याय आहे डावीकडून उजवीकडे OX अक्षाला समांतर जाणारा असा सुद्धा मक्तेदारीत मागणी वक्र नसतो. आणि ड पर्याय होता वरील सर्व. तर अ उत्तर बरोबर आहे आणि ब, क आणि ड हे सर्व उत्तर अयोग्य आहेत. म्हणून योग्य पर्याय आहे अ डावीकडून उजवीकडे अधोगामी जाणारा. पुढचा प्रश्न घेऊया. द्वयाधिकारात विक्रेत्यांची संख्या किती असते? द्वयाधिकारात विक्रेत्यांची संख्या किती असते? 1 अ पर्याय आहे 1, ब पर्याय आहे 2, क पर्याय आहे 3 आणि ड पर्याय आहे 4. तर द्वयाधिकार बाजारपेठेमध्ये विक्रेत्यांची संख्या किती असते? तो द्वयाधिकार बाजारपेठेमध्ये विक्रेत्यांची संख्या अ पर्याय 1 तर 1 नसते. ब पर्याय आहे 2 तर हे उत्तर योग्य आहे कारण
द्वयाधिकार बाजारपेठेमध्ये विक्रेत्यांची संख्या ही 2 असते आणि क पर्याय होता 3, तोही अयोग्य आहे. ड पर्याय होता 4, तोही अयोग्य आहे. म्हणून द्वयाधिकारात विक्रेत्यांची संख्या किती असते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब 2. तर चला आता पुढचा प्रश्न घेऊया. नफ्याचा धोका पत्करण्याचा सिद्धांत कोणी मांडला? नफ्याचा धोका पत्करण्याचा सिद्धांत कोणी मांडला? अ. प्राध्यापक हॉले, ब. जे.बी. क्लार्क, क. प्राध्यापक नाईट, ड. शुम्पीटर. नफ्याचा धोका पत्करण्याचा सिद्धांत कोणी मांडला? तर पर्याय अ आहे प्राध्यापक हॉले, पर्याय ब आहे जे.बी. क्लार्क, पर्याय क आहे प्राध्यापक नाईट, पर्याय ड आहे शुम्पीटर. तर नफ्याचा धोका पत्करण्याचा सिद्धांत प्राध्यापक हॉले यांनी मांडला. त्यामुळे अपर्याय प्राध्यापक हॉले हे योग्य उत्तर आहे, हे बरोबर उत्तर आहे. तर नफ्याचा धोका पत्करण्याचा सिद्धांत प्राध्यापक हॉले यांनी मांडला आहे. ब पर्याय होता जे.बी. क्लार्क, क पर्याय होता प्राध्यापक नाईट आणि ड पर्याय होता शुम्पीटर. जे.बी. क्लार्क, प्राध्यापक नाईट आणि शुम्पीटर यांनी सुद्धा नफ्याचे सिद्धांत मांडले आहेत. परंतु नफ्याचा धोका पत्करण्याचा सिद्धांत हा जो सिद्धांत आहे तो प्राध्यापक हॉले यांनी मांडलेला आहे. म्हणून अपर्याय योग्य पर्याय आहे प्राध्यापक हॉले. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न घेऊया. मूल्यभेद हे कोणत्या बाजाराचे वैशिष्ट्य आहे? मूल्यभेद हे कोणत्या बाजाराचे वैशिष्ट्य आहे? आपण बाजारपेठांचे विविध प्रकार पाहिले. पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ, मक्तेदारी बाजारपेठ, मक्तेदारी युक्त स्पर्धा, अल्पाधिकार आणि द्वयाधिकार असे 5 बाजारपेठांचे प्रकार आपण पाहिले आणि त्यामध्ये किंमत निश्चिती कशी होते या संदर्भातील सविस्तर अध्ययन आपण केलेलं आहे. त्या संपूर्ण बाजारपेठेच्या वैशिष्ट्यांचं आपण सविस्तर अध्ययन केलेलं आहे. तर मूल्यभेद हे कोणत्या बाजाराचे वैशिष्ट्य आहे, म्हणजे कोणत्या बाजारपेठेचे वैशिष्ट्य आहे? अ पर्याय आहे पूर्ण स्पर्धा, ब पर्याय आहे मक्तेदारी, क पर्याय आहे अल्पाधिकार, ड पर्याय आहे मक्तेदारी युक्त स्पर्धा. तर या 4 पैकी एका बाजारपेठेचं मूल्यभेद हे वैशिष्ट्य आहे. मग मूल्यभेद हे पूर्ण स्पर्धा या बाजारपेठेचे वैशिष्ट्य आहे का? तर नाही. कारण पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये वस्तू एकजिनसी असतात, असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते असतात आणि मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनामधून एक किंमत निर्धारित होते आणि तीच किंमत पूर्ण स्पर्धेतील विक्रेत्यांना स्वीकारावी लागते. म्हणून पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेचं मूल्यभेद हे वैशिष्ट्य नाही. दुसरा पर्याय आहे मक्तेदारी.
मक्तेदारी स्पर्धेचं मूल्यभेद हे वैशिष्ट्य आहे का? तर मक्तेदारी बाजारपेठेचं मूल्यभेद हे वैशिष्ट्य आहे. कारण मक्तेदार आपल्या मर्जीप्रमाणे एकाच वस्तूचं मूल्य वेगवेगळ्या ग्राहकाला वेगवेगळं आकारू शकतो. मक्तेदारच मूल्यभेद करू शकतो. एकच वस्तू एका व्यक्तीला एका किमतीला, दुसऱ्या व्यक्तीला दुसऱ्या किमतीला, तिसऱ्या व्यक्तीला तिसऱ्या किमतीला, तर चौथ्या व्यक्तीला चौथ्या किमतीला विकू शकतो. मक्तेदार अधिकाधिक नफा मिळविण्यासाठी मूल्यभेदाचा त्या ठिकाणी वापर करतो. आणि गरीब ग्राहक असेल तर कमी किंमत, मध्यमवर्गीय असेल तर थोडी जास्त किंमत, अतिशय श्रीमंत ग्राहक असेल तर अतिशय जास्त किंमत आकारतो आणि मूल्यभेद करून अधिकाधिक नफा मिळविण्याचा प्रयत्न करतो. कारण मक्तेदार हा किंमत करता असतो. मक्तेदारानं जी किंमत आकारली तीच किंमत ग्राहकाला स्वीकारावी लागते मक्तेदारी बाजारपेठेमध्ये. त्यामुळे मूल्यभेद हे मक्तेदारी या बाजारपेठेचे वैशिष्ट्य आहे. म्हणून मूल्यभेद हे कोणत्या बाजारपेठेचे वैशिष्ट्य आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर ब पर्याय आहे, मक्तेदारी. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढच्या तासामध्ये आणखी काही महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न अभ्यासूया. धन्यवाद.